छत्रपती संभाजीनगर आज आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव शहरासह जिल्हाभरात अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। विठ्ठल विठ्ठलच्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय। भाविकांनी पूजा आरती भजन आणि कीर्तनात सहभागी होत पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत सुख समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। यावेळी छत्रपती संभाजीनगरचे आमदार अतुल सावे यांनी सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत हा सण समाजात ऐक्य, श्रद्धा आणि सेवाभाव वाढविणारा असल्याचे सांगितले। दरम्यान उत्सवानिमित्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी भाविकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले। नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित आणि शांततेत सण साजरा करावा असेही त्यांनी सांगितले। कर्तृत्ववान शेतकरी न्यूज पाहत रहा। छत्रपती संभाजीनगरच्या मिनी पंढरपूरमध्ये लाखो भाविक चालत दर्शनासाठी जातात। त्या दर्शनासाठी जात असताना त्यांना रस्त्यात फराळाची व्यवस्था आणि औषध उपचार, सीनियर लोक असतील त्यांना महिलांना महिला मालिश करणारे आहेत आणि पुरुषांना पुरुष मालिश करणारे आहेत। फर्स्ट एड किट काय असेल ती लागली तर आणि ॲम्ब्युलन्स अशा सगळ्या सुविधा आमच्या या माध्यमातून आम्ही करतो। आणि भाविकांना काय संदेश द्याल? भाविकांना एकच की पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करा की पुढच्या भावी काळामध्ये भारत देशावर कुठलेही संकट येऊ नये आणि सगळ्यांना हे भावी आयुष्य हे सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं। सर, आज एकादशी आहे, आषाढी एकादशी, त्यानिमित्त काय सांगा? छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय यांच्यातर्फे आणि MIDC वाळूज पोलीस स्टेशनतर्फे तसेच CP सर, पोलीस उपायुक्त सर आणि ACP सर यांच्यातर्फे आम्ही आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी या यात्रेनिमित्त आमच्या MIDC पोलीस स्टेशनतर्फे जवळपास 1000 लोकांचा आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त एक SRP प्लाटून आहे। त्याच्यानंतर आमच्याकडे तुम्ही बाहेरून ज्या ठिकाणून RCP 4 आलेल्या आहेत शहरातल्या, असा मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त ठेवलेला आहे। दरवर्षीपेक्षाही गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भाविक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि भाविकांची गर्दी सतत चालू असल्यामुळे आम्ही मागच्या वर्षी ज्या काही चुका झालेल्या ते बंदोबस्त आमच्या निदर्शनास आल्या, नजरेत आल्या, त्या आम्ही यावर्षी सुधारवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे लोकांना सुविधा देऊन त्यांचे सोयीस्कर दर्शन देण्यात आलेलं आहे। जे छोटे छोटे काही सोडून गेलेले आहेत ते त्यांना आपण लगेच सोडून दिलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी आपण पोलीस स्टेज, त्याच्यानंतर रस्त्यात ज्या वारंवार पोलीस लावलेले आहेत, त्याच्यानंतर त्यात आपले 2-3 शोध पथक आहेत। त्यामुळं आपल्याकडे आतापर्यंत जे काही मुलं हरवलेली असतील, मुलं असो त्याच्यानंतर वयस्कर माणसं असो, ही जी हरवलेली व्यक्ती आहेत त्या पूर्णपणे आतापर्यंत सापडलेल्या आहेत। सर, आषाढी एकादशी निमित्त काय साकडे घालणार? आषाढी एकादशी निमित्त काय साकडे घालणार? आषाढी एकादशी निमित्त आज मराठवाड्यामध्ये आपल्याकडे पाऊस नाहीये, त्यामुळं माननीय विठोबा रखमाईला माझ्यातर्फे आणि MIDC पोलीस स्टेशनतर्फे पोलिसातर्फे की आपल्या मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडो, शेतकरी वर्ग हा सुखी आणि समृद्धी हो, भरपूर पीक येऊ अशी अपेक्षा करतो। जाताना जनतेला हा संदेश देऊ शकतो की आपले जे मौल्यवान वस्तू आहेत, या मौल्यवान वस्तू येताना दर्शनासाठी आणि जाताना या आपण सांभाळाव्यात। महिलांनी आपले दागिने सांभाळावे, पुरुषांनी आपले पाकीट सांभाळावे आणि संशयास्पद काही जर व्यक्ती आपल्याजवळ आल्यास तर ते पोलिसाला कळवावे।